उपवासाच्या उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पडी पापड. हे पापड बनवायला अगदी सोपे आणि साधे आहेत. साबुदाणा खिचडीला जसा साबुदाणा आपण भिजत घालतो तसा रात्री साबुदाणा भिजत घालायचा. बघा सकाळी किती मऊ झालेलं आहे हे. त्यानंतर 2 बटाट्यांचे साल आपल्याला काढून घ्यायचे, ते किसून घ्यायचं. साबुदाण्यामध्ये चांगलं 3-4 ग्लास पाणी टाकायचं आणि त्यानंतर ते गॅसवर ठेवायचे. मीठ टाकायचं चवीप्रमाणे. गॅस सुरू करायचा. बटाट्याचा जो किस होता तो आपल्याला टाकून घ्यायचा. हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे, साबुदाणा जोपर्यंत ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत. मग त्याच्यामध्ये लाल तिखट आणि चिली फ्लेक्स आपल्याला टाकायचे. छान असं ढवळून घ्यायचं. नंतर पूर्ण अजून 5 मिनटं शिजवायचं. नंतर मिश्रण थंड होऊ द्यायचं. मग याचे पापड आपण बनवायला घ्यायचे. प्लॅस्टिकच्या कागदावर पळीच्या साहाय्याने हे पापड टाकायचे. 1-2-3 दिवस चांगले उन्हामध्ये कडकडीत सुकवायचे. पायपिंग बॅगमध्ये देखील अशा रेषा आपण बनवू शकतो. सुकल्यानंतर बघा किती मस्त असे कुरकुरीत झाले ना.